नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 की आपल्या वाड्यात ना एक अशी शक्ती आहे जी संपूर्ण शास्त्री कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभी राहते. हे झाड आपण लावलंय आपल्या अंगणात पण त्याची फळं पडतायत शास्त्र्यांच्या अंगणात. बाळच्या मृत्यूच्या तपासासाठी नव्हे तर सुलेखाला तिच्यावरच्या या संकटाची जाणीव करून देण्यासाठी. ती प्रिया तिथे माझ्या नजरेसमोर होती तरी सुद्धा तिचं काही वाकडं करू शकले नाही. शांत हो सुलेखा. मला मला कळत नाही मी काय करू मी. आता इतकंच कर की तू स्वतःचं डोकं चालवून काहीही करू नकोस. मला फक्त इतकंच सांगा की गतजन्मी सारखी माझी या जन्मी धिंड नाही ना निघणार. तुझ्यातली इंदुमती तुला केव्हा सापडेल हे मी नाही सांगू शकत, पण तुझ्यातली सुलेखा तरी आता तू जिवंत ठेव आणि ते तुझं तुलाच करावं लागेल. सुलेखा तू जरी हरली असलीस ना तरी मी हरणार नाहीये, कळलं? कारण आता जे काही घडतंय त्यावरून तरी मला असं वाटतं की सतत नकारात्मक बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आणि माझ्याकडून विद्या शिकून तू जर अशी हरल्यासारखी वागणार असशील ना तर ती माझी हारे हे लक्षात ठेव. सॉरी. परिस्थितीसमोर मान तुकवणारे मला आवडत नाही आणि ज्यांना जिंकण्यासाठी खेळता येत नाही ना त्यांनी खेळू नये. तुला जेव्हा तुझ्यातली प्रगती जाणवेल ना त्या दिवशी मला फोन करायचा. परमेश्वरच्या या अचानक आलेल्या फोनचा मी अजून विचार करतोय भाई. अरे विचार कसला करायचा स्वप्नील, प्रश्नच मिटला ना. तर म्हणजे बघ, परमेश्वरनं आपल्याला सांगितलं की त्याला सुलेखा दिसली. सुंठे वाचून खोकला गेला ना. भाई तुम्ही असं कसं म्हणताय? परमेश्वरला जर सुलेखा सापडली तर आपण अभिमानपर्यंत कसं पोचलो? आणि अभिमानपर्यंत पोचता यावं म्हणूनच त्याची ही ऑफर आपल्याला फायदेशीर वाटत होती ना. आणि अचानक त्याचा आधी काय म्हणाला? आधी पण अस्वस्थ आहे. सुलेखाला काही झालं तर म्हणजे काही असलं तरी पूनम काकूंची सख्खी बहीण आहे ती. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बाळ काकांच्या खुनाची ती एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे आपल्या आधी जर ती परमेश्वर किंवा यशवंतरावांना सापडली ना तर ते अभिमानला निर्दोष साबित करण्यासाठी काही करू शकतात. काही
स्वप्नील, परमेश्वरनं आपल्यासमोर जी ऑफर ठेवली होती की आपण त्याच्यासमोर सुलेखाला हजर करायचं आणि तिथे जर अभिमान दोषी आहे हे सिद्ध झालं तर तो अभिमानला कोर्टात हजर करेल. करेक्ट. अचानक त्याची फोनवरची ही भाषा. काहीतरी घोळ आहे, काहीतरी घोळ आहे. मला नाही वाटत परमेश्वर खरं बोलतोय. म्हणजे यामागं त्याचा नक्कीच काहीतरी स्वार्थ आहे. आपल्या आधी सुलेखा त्याच्या हाती लागता कामा नये. परमेश्वरच्या मनात काय चाललंय तर परमेश्वरला भेटल्यावरच कळेल. चंदू, बोला. चंदू भाऊ. तुमचा प्लॅन चांगला होता. हा, अभिमानपर्यंत पोहोचण्याचा. पण काय तुम्ही जे केलंत ना ते करण्यात माझे काळ्याचे पांढरे झाले आहेत. तुझे अनुभव विचारायला फोन नाही केलेला. आता पुढं तू काय करणार आहेस ते माझ्याकडून ऐक. अंधारातले खडे सगळे. बोला. अंधारात मी नाही, तू खडे मारतोस परमेश्वर. सुलेखा कुठे आहे ते तुला माहिती नाहीये, तरी पण छाती ठोकपणे ती कुठे आहे हे माहिती आहे असं सांगतोस. म्हणजे सांगतो ना, सांगतो. सुलेखाला तू कुठेतरी बघितलं असशील किंवा कोणीतरी बघितल्याचं तुला सांगितलं असेल आणि त्याच्या जीवावर तू या उड्या मारतोस. काय म्हणायचंय तुला? तुझ्या आधी सुलेखा आम्हाला सापडेल. ते कसं काय? ते मी तुला सांगेन असं वाटतं. अरे अरे मग आपल्या ऑफरचं काय? ती ऑफर विसर असं तूच म्हणालास ना. आता माझी ऑफर आहे. सुलेखा तर आम्हाला मिळेलच, पण अभिमानला सुद्धा तूच आमच्या समोर हजर करशील, पण डायरेक्ट कोर्टात. तुला जे काही सिद्ध करायचंय ना ते तू सिद्ध कर. आम्हाला जे सिद्ध करायचं ते आम्ही सिद्ध करू. आता जे काही ठरवायचं ना ते कोर्टच ठरवेल. दत्त्या, कुठं आहेस? काय? साहेब, चंदूचा फोन आला होता. मला अंदाज होताच. काय म्हणतोय? त्याला आपली चाल कळली. म्हणाला आता सुलेखा सापडली तर ती आम्हालाच सापडेल. बर,
तेव्हा आपण भेटू ते डायरेक्ट कोर्टात. मला तर असं वाटलं त्या रात्री दोघं भेटले ना तिथेच त्यांना गाडलं असतं ना तर बरं झालं असतं. परमेश्वर साप खुदकारायला लागला ना की त्याला घाबरवणारे टोचणारे बरेच असतात. हा एखादाच असतो जो त्या सापाला आपल्या पुंगीवर डोलायला लावतो. त्या चंदूची पुंगी आता शोधायला पाहिजे. त्या मुलीचं काय झालं? सापळा तर रचलाच आहे मी. असं म्हणतात की दुश्मनाचा दुश्मन हा आपला दोस्त. तिच्या विरोधात कुठली तरी एक व्यक्ती असणारच. कोणीतरी तिच्या विरोधात असलंच पाहिजे. ती व्यक्ती एकदा आपल्याला सापडली ना की तिची शिडी कशी करायची ते माझं काम. ती कुठे दिसली होती म्हणालस? वसईच्या जवळपास. वसईला शास्त्र्यांचा वाडा आहे. हो तिथं गेला होतास? गेलो होतो, पूर्वी गेलो होतो. पण साहेब ती आता तिथे नसणार. का? वाड्याच्या दारावर पुणेकरांसारखी पाटी लिहिली आहे का? सुलेखा इथे राहत नाही, तिची चौकशी करू नये. जाऊन बघ तिकडं. गरज पडली तर आत शिर, एकदम आतपर्यंत शोध तिकडे जा. पण जरा सांभाळून. नतद्रष्ट अपशकुनी वाडा येतो. अजूनही आठवलं ना की माझ्या पायाची जखम चटकन उघडी होत आहे. जा, जाऊन बघ. राधा, आज लवकर आलीस का घरी? क्लासला जाणं बंद करू का? राधा, आज अचानक काय हे डोक्यात आलं तुझ्या? प्रिया आली होती. ती सांगत होती प्रथमेशने एक नवीन चित्र काढलंय म्हणे. ते चित्र काढून झाल्यावर प्रथमेशने त्या चित्रावर काट्या चमच्यानं वार केले. त्या चित्रावर मारत राहिला आणि फाडण्याचा प्रयत्न केला. हो,
स्वप्नीलही म्हणाला मला. पण राधा, या सगळ्यामागे काहीतरी अर्थ असणार, काहीतरी कारण असणार आहे याला. प्रथमेशची चित्र कधीच नॉर्मल नसतात. प्रत्येक चित्रामधून त्याला काही ना काहीतरी सुचवायचं असतं. तसंच यावेळी पण सुचवायचं असेल. मागे नाही का त्याने एक चित्र जाळून टाकायचा प्रयत्न केला. काहीही सुचवायचं असलं तरी हे असं मारणं जाळणं या गोष्टी चांगल्या नाहीत. प्रथमेशचे हे असं व्हायलंट होणं हे त्याच्या दृष्टीने चांगलं नाहीये, हे असं नाही का वाटत तुम्हाला? अगं पण राग व्यक्त करण्यासाठी हा एकमेव पर्याय त्याच्याकडे उपलब्ध असेल तर त्याला तो तरी काय करणार? आणि हेच मला चुकीचं वाटतंय. आज तो लहान आहे. तो त्याला एखाद्या गोष्टीचा आलेला राग अशा पद्धतीने व्यक्त करतोय, ठीक आहे. पण उद्या मोठा झाल्यावर काय? पण त्याचा क्लास सोडण्याशी काय संबंध आहे राधा? आहे, खूप जवळचा संबंध आहे. मी प्रथमेशला समजून घेण्याचा प्रयत्न पहिल्यापासून करतच होते. आता तुम्हीही करायला लागला. पण या प्रयत्नात सातत्य नाही. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, बोलायचा प्रयत्न करतो, पण त्याची भाषा आपल्याला कळतच नाहीये. त्यामुळेच कदाचित त्याची घुसमट होत असेल, म्हणून तो असा वागत असेल. प्रथमेशला समजून घेणारं कोणीतरी हवंय. आपण समजून घेत नाहीये का राधा? आणि क्लास सोडल्यामुळे तुला त्रास होणार नाही का? मागे माझ्यामुळे तुला एकदा क्लास सोडावा लागला होता. त्यावेळी तुला किती त्रास झाला होता ते बघितलंय मी. मला तुला तो पुन्हा त्रास होऊ द्यायचा नाहीये का? मान्य आहे की ह्या सगळ्या प्रकरणामुळे मधल्या काळात त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आपलं. पण आता ठरवून वेळ देऊ ना आपण त्याला. पण राधा, हा क्लास सोडायचा विचार काढून टाक डोक्यातून प्लीज. जेवायला घे ना. हा आधी, कुठे आहेस तू? मी घरी आहे. घरी म्हणजे तू आपल्या रूमवर नाही आहेस का? नाही, आणि यापुढे जाईन की नाही माहित नाही. का? अशाच काही घटना घडल्यात, मला घरी यावं लागलं. सगळेच निर्णय तू घेऊन मोकळा झालायस, मग आता फोन कशाला केलायस? अलर्ट करायला तुला. कशासाठी? परमेश्वरला माहिती आहे बाळकाकाच्या खुनाची तू आय विटनेस आहेस. म्हणूनच त्यांनी माझ्याबरोबर एक सौदा केलाय अभिमानचा. सुलेखाला समोर आण, सिद्ध कर अभिमान खुनी आहे. मी अभिमानला कोर्टासमोर उभा करेन. आधी डोंट टेल मी की तू त्यांना होकार दिलायस. हा आधी तुला तो परमेश्वर कसा माणूस आहे माहित नाही. अरे त्या अभिमानच्या बाजूने मी बोलावा ना, म्हणून तो काही करू शकतो. खरंच आधी. आणि मी तुला सांगते की मी हे बघ सुलेखा, त्याची ही ऑफर मला एकट्यालाच नाही, स्वप्नीलला, भाईला, इनफॅक्ट घरातल्या प्रत्येकाला कळल्यामुळे कन्व्हिन्स कर त्यांना पटवून दे की मला पकडून काही होणार नाही. आधी हे बघ सुलेखा, तुझी एक जबानी आणि अभिमान कायमचा आतमध्ये जाऊ शकतो. आधी हे बघ जर
तर असंच काही झालं तर त्याआधी मी संपून घेईन स्वतःला. पण मी त्यांच्या हाती लागणार नाही. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस सुलेखा. नो आधी, एवी तेवी मरायचंच आहे ना. हं? मी खोटं बोलणार नाही. अँड आय मीन इट. आधी हे बघ सुलेखा, तू असं काही करणार नाहीस. नाही आधी, तू मला खूप भीती वाटते. तू मला भेटायला ये आधी. हा आधी, आधी प्लीज प्लीज मला भेटायला ये ना आधी. प्लीज आधी, प्लीज.